मानखटाव विधानसभा मतदारसंघातील एकही माता भगिनी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहता कामा नये, तसेच महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात याव्या यासाठी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, मान आणि खटावचे तहसीलदार, दहिवडी, म्हसवडचे मुख्याधिकारी यांना आमदार जयकुमार गोरे यांनी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनींचा सन्मान करणारी आणि माता भगिनींना स्वयंभू बनवण्याच्या दृष्टीनं आणलेली एक योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भामध्ये या योजनेची अंमलबजावणी तातडीनं व्हावी. या योजनेच्या संदर्भात महिलांची नोंदणी, त्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया तातडीनं व्हावी या उद्देशानं आज दहिवडी विभागाचे प्रांत गाडेकर मॅडम असतील आणि खटावमानचे दोन्ही तहसीलदार असतील, BDO असतील, नगरपालिकांचे CO असतील, अंगणवाडी CDPOचे अधिकारी असतील, या सगळ्यांसोबत आज बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये तातडीनं या खटावमान तालुक्यामध्ये खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महिला भगिनींचे फॉर्म भरणं आणि नावं अपलोड करण्याचं काम तातडीनं करण्यासंदर्भातल्या सूचना आज दिल्या. सरकारच्या माध्यमातून खास करून सातारा जिल्ह्याचे कलेक्टर असतील आणि सगळे अधिकारी असतील, त्यांनी ही योजना युद्धपातळीवर लोकांच्यापर्यंत, महिला भगिनींच्यापर्यंत पोहोचून महिलांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. आता तर कुठल्याही महिला भगिनींनी तहसीलदार कचेरी किंवा कुठल्या ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तर शासन आपल्या दारी, शासन महिला भगिनींच्या घरी पोचून त्या महिला भगिनींचा फॉर्म भरून घेईल अशा पद्धतीची योजना आखलेली आहे. त्याची अंमलबजावणी कालपासून चालू झालेली आहे. अंगणवाडी सेविका असतील, तलाटे असतील, ग्रामसेवक असतील, तत्सम ज्या यंत्रणा असतील, या यंत्रणांना ठराविक घरं, कुटुंब वाटून देऊन त्या कुटुंबाचा फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. माझी या माध्यमातून खटावमानच्या आणि किंबहुना जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्याच माता भगिनींना माझी विनंती आहे की सरकारनं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस जे असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि आमच्या युतीचं सरकार असेल, या सरकारनं या देशाच्या इतिहासामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिलांना सन्मान देण्याचं काम, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना त्यांचं घरातलं स्थान आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही योजना आणलेली आहे. आणि या योजनेतनं थेट लाभ महिलांच्या अकाउंटवर 1,500 रुपये प्रति महिना जमा होण्याची प्रक्रिया होईल आणि त्यातून महिलेला स्वयंभू होता येईल, घरातही महिलेला सन्मानानं राहता येईल, सन्मानानं जीवन जगता येईल, अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. आणि आमच्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, हे आमचं युतीचं सरकार आहे, खास करून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. हे महिलांच्या सोबत राहणारं सरकार आहे, शेतकरी बांधवांच्या सोबत राहणारं सरकार आहे, हे युवकांच्या सोबत राहणारं सरकार आहे. आणि या सरकारनं जे निर्णय घेतलेले आहेत आजपर्यंत, हे किंबहुना कृषी सन्मान योजना असेल, किंबहुना नमो सन्मान योजना असेल, यातून शेतकरी बांधवांना तर वर्षाला 12,000 रुपये म्हणजे प्रति शेतकरी महिन्याला 1,000 रुपये देण्याचं काम दोन्ही सरकारच्या माध्यमातून ऑलरेडी चालू आहे. आणि हे काम चालू असताना आता महिला भगिनींनाही महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि मला खात्री आहे की आमच्या महिला भगिनी याचा लाभ घेतील. जरी या प्रक्रियेत कुणाला अडचण असेल तरी आम्ही आमच्या स्तरावरनं स्वतंत्र यंत्रणा उभी करतोय. या शासनाच्या यंत्रणेसोबत आमची कार्यकर्त्यांची फळी महिलांच्या याद्या तयार करण्यासंदर्भात, त्यांचे अकाउंट उघडण्यासंदर्भात, आणि उद्याच मी एक हेल्पलाईन नंबर करतोय की ज्या महिलांना फॉर्म भरण्यात काय अडचण असेल, किंबहुना एखाद्याचं रेशनिंग कार्ड नसेल, किंबहुना एखाद्याचं बँकेमध्ये अकाउंट नसेल,
त्याला आम्ही हेल्पलाईन नंबर तयार करतो आणि त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून त्या महिला भगिनीच्या घरी जाऊन आमचा कार्यकर्ता किंवा बँक त्यांच्या घरी जाऊन त्याचं अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पार पाडेल. जर अडचण असेल तर सोडवण्याचं काम करेल. अशा पद्धतीची भूमिका आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही कार्यकर्ते म्हणून घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि जे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना देण्यात येणारा जो लाभ आहे तो कुठल्याही परिस्थितीत 1 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पोचवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. असताना या सरकारनं पुन्हा एकदा महिलांना मजबूतीने उभं करण्यासाठी आणखी एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की गॅसच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. जीवन जगत असताना अनेक अडचणी येत आहेत. आता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे की एका सर्वसाधारण कुटुंबाला केसरी कार्ड आणि पिवळं कार्ड रेशनिंग कार्ड आहे अशा कुटुंबांना वर्षातून 3 गॅस मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे एखादं सामान्य कुटुंब आहे त्याला 2 महिन्याला 1 गॅस लागतो. साधारण वर्षात 6 गॅस त्यांना खरेदी करायला लागतात. त्यातले 3 गॅस सरकारनं आता मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याचाही लाभ मोठ्या प्रमाणात महिलांना भगिनींना या नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यांच्या महिन्याच्या खर्चावरचा जो बोजा आहे तो आता महिला भगिनींना पैसे मिळाल्यामुळे 1,500 मिळाल्यामुळे कमी होईल. आणखी गॅसची रक्कम आहे ती कमी झाल्यामुळे होईल. असे महिलांच्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत सरकारनं. 18 मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षाची होईपर्यंत त्या भगिनीला लखपती करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. म्हणजे ज्या टप्प्याटप्प्यानं पैसे टाकून ज्या दिवशी ती 18 वर्षाची होईल त्या दिवशी ती आमची भगिनी ही लखपती असेल अशा पद्धतीची योजनाही सरकारनं आणलेली आहे. त्याचसोबत जे मुली आमच्या भगिनी शिक्षण घेत आहेत त्या सगळ्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च भार उचलण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. असे खूप चांगले आणि महिला भगिनींच्या हिताचे निर्णय सरकारनं घेतलेले आहेत. याच्या अगोदरच्या अनेक निर्णयाची अंमलबजावणी होतेच. 65 वर्षाच्या वरचा जो महिला भगिनींना वृद्धापकाळातली पेन्शन मिळतेच आहे. त्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाराष्ट्राची शान असणारी ही एस टी सेवा आहे. ही एस टी सेवा अडचणीत होती. परंतु फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की आमच्या महिला भगिनींना एस टीचा प्रवास हा निम्म्या पैशात करता येईल. त्यांना अर्ध तिकीट महिला भगिनींचं केलं आणि एवढा प्रचंड प्रतिसाद महिला भगिनींचा त्याला लाभला आणि त्यातून आज एस टी महामंडळ फायद्यात आलेला आहे. तर तोही निर्णय की महिलांचं एस टीचा प्रवास अर्ध्या पैशामध्ये होतो तोही निर्णय महिलांसाठी घेतला. त्यामुळे महिलांचा विचार करणारं माता भगिनींचा विचार करणारं हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून महिलांना जीवन सुसह्य होण्यासाठी जी मदत होते ती मदत महिलांच्यापर्यंत थेट पोचवण्यासाठी आणि ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात आज आम्ही बैठक घेतलेली आहे. आणि यातून या महाराष्ट्रातला मानखटाव हा पहिला मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही 100% महिलांना लाभार्थी कसं बनवता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी आजची आढावा बैठक या निमित्तानं झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत. उद्याच आम्ही आमची बैठक घेतोय आणि आम्ही आमच्याही कार्यकर्त्यांना सूचना देतोय की अंगणवाडी सेविकेला जरी जबाबदारी असली तरीसुद्धा आपली जबाबदारी म्हणून आपण त्या सगळ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मदत करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतो. जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.